आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता। अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना 50,000चा दंड, शिक्रापूर पोलिसांचा दणका। शिक्रापूर तालुका शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयाच्या परिसरात अल्पवयीन मुले दुचाक्या घेऊन स्टंट करणं, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं असा प्रकार होत असल्याचं समोर आल्यानं त्यावर शिक्रापूर पोलिसांनी सदर महाविद्यालय परिसरात दुचाक्या घेऊन येणाऱ्या पालकांना दणका देत 25 वाहन चालकांकडून 50,000 रुपयाचा दंड वसूल केलाय। शिक्रापूर तालुका शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, विकास सरोदे, अमोल दांडगे, विकास पाटील, हनुमंत गिरमकर, महिला पोलीस हवालदार उज्ज्वला गायकवाड, किरण निकम यांनी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय तळेगाव ढमढेरे समोर कारवाई करत मोहीम राबवत अल्पवयीन दुचाकी चालकांच्या दुचाक्या ताब्यात घेतल्या। तसेच तब्बल 25 दुचाक्या ताब्यात घेऊन 25 वाहन चालकांकडून रोख स्वरूपात 50,000 रुपये दंड वसूल करून 15,000 रुपयांचा दंड वाहनांवर ऑनलाईन पद्धतीने लावण्यात आला आहे। तर या कारवाईमुळे रोड रोमिओ वाहन चालकांना चांगलाच चाप बसला असून काही पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर यावेळी बोलताना लवकरच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कर्कश आवाजांच्या बुलेट वाहनांवर कारवाई मोहीम राबवून कर्कश आवाजाची बुलेट वाहनं जप्त करणार असल्याचं पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी सांगितलंय। शिक्रापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत काही पालकांनी आमची मुलं वाड्या वस्त्यावरून शाळेसाठी येत असतात, आमच्या इथं एसटी अथवा वाहनांची सोय नाही, त्यामुळे मुलं मोटारसायकलवरून येतात, मात्र पोलिसांनी कारवाई केल्यास मुलांना शाळेत पाठवायचे कसे असा सवाल देखील काही पालकांनी उपस्थित केलाय।